सोमप्रदोष व्रत कथा सुताच्या मुखातून प्रदोष महात्मा परभक्ती कथा ऐकून उपस्थितांना खूप आनंद झाला. शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, तुमचे निरूपण फारच श्रवणीय आहे. आता आम्हाला सोमप्रदोष व्रताविषयी काहीतरी सांगा. सूतजी म्हणाले, मान्यवर ऋषीजन, सोमप्रदोष व्रत केल्याने शिव पार्वती प्रसन्न होतात. त्यांच्या कृपादृष्टीने उपासकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सोमप्रदोष दिनी प्रातःकाळी लवकर उठावे, स्नान करून शुचिर्भूत व्हावे, शिव पार्वतीचे ध्यान करावे, त्याची पूजा करावी, त्यांच्या प्रीत्यर्थे अर्घ्य द्यावे, रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा, शिवस्तुती करावी, त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी. शौनकादी ऋषी सूतजींना म्हणाले, हे पूजनीय महामते, आपण या व्रताची सर्व अभिष्टीत पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहेत. तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला याविषयी एखादी कथा सांगा. सूतजी म्हणाले, एका नगरात एक विधवा ब्राह्मण राहत होती. ती अगदी निराधार होती. ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायचे. एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले. ते त्याच्याच मुलाच्या वयाचे होते. तिची अवस्था फारच वाईट होती. तिला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले. तिला त्याची दया आली. तिने त्याला आपल्या घरी नेले. तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचा सांभाळ करू लागले. तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता. शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते. त्यामुळे तो राजपुत्र हीनदीन होऊन इतरत्र भटकत होता. ती ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले. एक दिवशी ती अन्य नगरात गेली. तिथे त्याला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले. तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्याच्या चरणावर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली. तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले. तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. त्यांचा समग्र पूर्ववृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला. त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोषव्रत करावे असे सांगितले होते. तेव्हापासून ती आपल्या मुलांचं प्रदोषव्रत करू लागली. काही काळ लोटला. ब्राह्मणीची मुले मोठी झाली. एकदा ब्राह्मणपुत्र व राजकुमार खेळत खेळत वनात गेले. तेथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या. त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला. राजपुत्र धैर्याने पुढे गेला. त्याने राजबिंड पाहून गंधर्व राजाची कन्या अशुमती मोहित झाली. तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला. तिने आपले मनोगत आपल्या माता पित्याला सांगितले. भगवान शंकरांनीही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले. दुसऱ्या दिवशी अशुमती आपल्या माता पित्यांना घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली. त्यांनाही तो जावई म्हणून प्रसन्न पडला. लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अशुमतीचा त्यांच्याशी विवाह लावून दिला. पुढे काही दिवसांनी राजपुत्रांनी गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला. त्याने विदर्भ देशातील सर्व शत्रूंचे उच्चाटन केले. आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले. ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राचा प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले. मग तो अशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला. श्रोते हो, अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी, तिचा पुत्र, राजकुमार यांचे दिवस पालटले. दुर्दिन जाऊन सुदिन आले. त्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते. प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. आता ही कथा आपण प्रदोष व्रताची ऐकली. हे प्रदोष व्रतामध्ये शिवस्तुती म्हणायची असते. म्हणजे कैलास राना शिवचंद्रमूळी फणित्रनाथा बुकटी जळाळी कारिण्य सिंधू भवदुःखदारी तुझवीन शंभो मज कोण तारी. हे आणि शिवनाम 108 वेळा म्हणावे. ही आपली व्रतकथा झाल्यावर आरती करून नैवेद्य दाखवायचा असतो.